इंदुरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न झालं. त्या मुलीच्या लग्नात केलेल्या प्रचंड खर्चावरून इंदुरीकर महाराजांवर लोकांनी टीका केली. पण आज अखेर इंदुरीकर महाराजांनी बदला घेतला. या टीकाकारांना असं उत्तर दिलंय की आता कुणीच त्यांच्यावर टीका करण्याची डेअरिंग करणार नाही. जेव्हा 1 वर्षापूर्वी इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या मुलीचा साखरपुडा केला होता तेव्हा तब्बल 3 महिने हा विषय चर्चेला गेला होता. तर नुसते सर्वसामान्य लोकच नाही तर महाराजांसारखेच अनेक महाराजांनी देखील त्यांच्यावर टीका केली होती. ज्यावेळेस साखरपुडा झाला त्यावेळेस टीका झाली होती तेव्हा महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मी कीर्तन करणार नाही असं ते एका कीर्तनात बोलले होते. पण लग्नानंतर आज जेव्हा महाराजांना केलेल्या टीका समोर आल्या तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलंय असा बदला घेतलाय की अक्षरशः टीका करणाऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. 3 असे वाक्य ते बोलले आहेत की त्या 3 वाक्यांनी टीका करणाऱ्यांचा असा काय बदला घेतलाय की आता इथून पुढे महाराष्ट्रावर कधीच कुणी टीका करणार नाही. हे असे 3 वाक्य होते की जे ऐकून भले भले राजकारणी, मंत्री, मोठे मोठे महाराज देखील हैराण झाले. 2 दिवसापूर्वी महाराजांच्या मुलीचं लग्न झालं ज्याची चर्चा सुरू झाली. पण त्यातल्या त्यात ही चर्चा आनंदाची कमी आणि वादाची जास्त ठरली. 100 एकराचा परिसर, 10 एकराचा मांडव, 1 लाख चौरस फुटाची भव्यता, 3 लाख पाहुणे आणि ताटातले पंचपक्वान हे सगळं पाहून काही लोकांनी टाळ्या वाजवल्या तर काही टीकेची झोड उठवली. नेहमी कीर्तनातून लग्न साधेपणाने करा, हुंडा देऊ नका, गरिबाच्या पोरीचं लग्न गरिबासारखं लावा असे सांगणारे महाराज स्वतःच्या मुलीचं लग्न इतकंशाही थाटात कसं करू शकतात? दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण अशा टीका होऊ लागल्या होत्या. हा प्रश्न ट्रोलर्सने विचारून त्याची मर्यादा ओलांडली होती. साखरपुड्यापासून सुरू झालेली ही टीका लग्नाच्या दिवसापर्यंत शिंगेला पोहोचली होती. सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर आला होता. पण जेव्हा लग्न झालं, अक्षता पडल्या आणि त्यानंतर इंदुरीकर महाराजांनी असं त्याला उत्तर दिलंय, टीका करणाऱ्यांचा असा बदला घेतलाय की अक्षरशः आता कुणीच त्यांच्या विरुद्ध टीका करण्याची डेअरिंग करणार नाही. त्यांनी 3च वाक्य उच्चारली की ज्यांनी टीका करणाऱ्यांची बोलती तर बंद झालीच, पण अक्षरशः इथून पुढे ते आता इतके घाबरले आहेत की कधीच कोणा त्यांच्या विरोधात टीका करणार नाही. या अक्षरशः अशी त्यांनी ताकीद दिली, अशी कारवाईची हे दिली की ज्यामुळे सगळा टीका करणारे लोक घाबरले आहेत. लोक ज्यावेळेस लग्न झालं तेव्हा विचारत होते की इतका मोठा सोहळा कसा केला, आणि एवढंच नाही तर काही लोकांनी खालच्या लेवलला जाऊन टीका केली की जनतेला कदाचित जनतेकडूनच पैसे घेतले आहेत, जिथे नाही तिथे पैसे उकळले आणि एवढं मोठं लग्न केलं. कुठून आले तुमच्याकडे पैसे? तुम्ही इतकं मोठं लग्न का केलं? हे सगळं लोक त्या ठिकाणी विचारत होते. आता पण महाराजांनी आज या टीकेला असं उत्तर दिलं आहे, तेही फक्त 3 वाक्यामध्ये. ते 3 वाक्य नेमकं कोणते आहेत की ज्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातले टीका करणारे लोक घाबरले आहेत? काय आहेत ती 3 वाक्य की ज्याने इंदुरीकरांनी थेट बदला घेतला आहे? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका आणि या तालुक्यातील संपन्न असा महाराष्ट्रातला या वर्षातला सगळ्यात मोठा विवाह सोहळा. लग्नाचा मांडव इतका विशाल होता की 100 एकराच्या परिसरात केलेली पार्किंग आणि 10 एकरात नुसता मांडवच. ही परिस्थिती पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. या सोहळ्याला फक्त सोहळा म्हणता येत नाही तर इथे ही एक प्रकारचा उत्सव होता. कारण की ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, अनेक दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर दिसत होते. 70,000 लोकांसाठी शुद्ध सात्विक जेवणाची पंगत मांडली होती. चोख सुरक्षा व्यवस्था, दिमतीला हजारो स्वयंसेवक. हा सोहळा एखादा राजवाडा असल्यासारखा भास करून देत होता. पण ही भव्यता जितकी वाढत होती तितक्याच वेगानं सोशल मीडियावर टीकेचा जोर वाढत होता. महाराज तुम्ही तर सांगता साधे लग्न करा, मग हे काय? अशा स्वरूपाच्या कमेंट्सनी सोशल मीडिया भरून गेला होता. साखरपुडा झाल्यापासून महाराजांना लक्ष केलं जात होतं. कीर्तनातले त्यांचे जुने व्हिडिओ एडिट करून केले जात होते. लोकांना ब्रह्मज्ञान सांगता आणि तुम्ही स्वतः कोरडे पाषाण अशी टीका केली जात होती. लग्नाचे मांडव उभारले जात असतानाच त्याचे व्हिडिओ व्हायरल केले जात होते. तेवढ्यातच विरोधकांची लाट आली. 2-3 महिने चर्चा सुरू होती. महाराज हे सगळं शांतपणे पाहत होते कारण की त्यांना त्यांच्या मुलीचं लग्न शांततेत पार पाडायचं होतं आणि लग्न झाल्यावर ते असं उत्तर देणार होते, असा बदला घेणार होते की आता यानंतर त्यांच्यावर कोणी टीका करू शकणार नाही.
मुलीचं लग्न झालं. लग्न जाताना मुलीची पाठवणी करत असताना महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं. महाराज रडले. त्यानंतर त्यांनी माईक हातात घेतला आणि त्यानंतर त्यांनी जी 3 वाक्य उच्चारली त्यांनी टीकाकारांची तोंड कायमची बंद झाली. लाखो लोकांना कीर्तनात हसवणारा माणूस आतून किती दुखावला गेला याचा अंदाज कुणाला नव्हता. मंडप तयार करताना लोकांनी खर्चाचे आकड्यांचे अंदाज बांधले. कुणी म्हणला 50 लाखाचा मंडप आहे, तर कुणी म्हणाला 5 कोटीचा, तर कुणी म्हणत होतं 10 कोटीचा. पण या सगळ्यामध्ये एक बाप उभा होता ज्याला आपल्या मुलीच्या लग्नाचं सुख पाहायचं होतं. लग्न लागलं, मुलीची पाठवणी झाली आणि मग वेळ आली कृतज्ञता व्यक्त करायची. जेव्हा महाराज माईक समोर आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा ताण होता. डोळे पाणवलेले होते. 32 वर्ष अविरतपणे समाज प्रबोधन करणारा हा माणूस आज स्वतःच्या लेकीच्या लग्नावरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असल्यासारखा वाटत होता. त्यांनी बोलायला सुरुवात केली. ते आता बदला घेणार होते. आता टीकाकारांचं तोंड कायमचं बंद करणार होते. सुरुवात केली गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू या श्लोकानं. पण त्यांचा आवाज जड झाला होता. त्यांनी सांगितलं, लोकांना वाटतं मी 16 मोठा केला, पण लोकांनो तुम्हाला माझी मुलगी आणि मुलगा आजी ते मोठे झालेले दिसतात, पण मी आजी माझी पत्नी कीर्तनकार म्हणून जगताना आमच्या मुलांना आई वडिलांचं सुख कधी देऊ शकलो नाही. माझी मुलगी फक्त 3 महिन्याची असताना तिला दुसऱ्याच्या घरी सोडून आम्ही कीर्तनाचे दौरे केले. महाराजांनी संघर्षाचा पाडा वाचला तेव्हा लाखो लोकांमध्ये शांतता पसरली. ते म्हणाले, माझा मुलगा नामदेव शास्त्रींकडे शिकतोय. मी 3 वर्ष त्याला भेटायला गेलो नाही. रक्ताचं पाणी करून दिवसाला 800 किलोमीटरचा प्रवास करून मी प्रपंच उभा केलाय. आम्ही फक्त कुटुंब नाही चालवलं तर समाजासाठी शाळा बांधल्या, मंदिरं बांधली. 1 रुपया न घेता मी शिक्षकाची नोकरी केली. हे कुणी बघणार नाही का? आता हे सगळं चालू होतं त्यावेळेस महाराज आले खर्चाच्या मुद्द्यावर. कारण की प्रश्न तोच होता की एवढे पैसे आले कुठून, इतका मोठा खर्च कसा काय केला. खर्चाच्या मुद्द्यावर बोलताना महाराजांनी एक मोठा खुलासा केला ज्याने सगळ्यांना धक्का बसला. महाराज म्हणाले, हा जो खर्च तुम्हाला दिसतोय तो मी माझ्या खिशातून केला नाही. माझ्यावर प्रेम करणाऱ्या भक्त मंडळींनी, माझ्या मित्रांनी 90% खर्च स्वतःच्या खिशातून केलाय. बँडवाल्याला विचारा, मंडपवाल्याला विचारा किंवा आचार्याला विचारा, गेल्या 26 वर्षात त्यांनी माझ्याकडून कधीच व्यवहार केला नाही. हे त्यांच्या प्रेमापोटी आलेलं फळ आहे. मग टीका करण्याचा अधिकार कोणाला? जेव्हा त्यांनी हे सांगितलं तेव्हा अनेकांचे चेहरे पडले. त्यांनी दाखवून दिलं की जेव्हा तुम्ही समाजासाठी आयुष्य झिजवता तेव्हा समाजच तुमची जबाबदारी उचलतो. आणि मग अखेर तो क्षण आला ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र त्याची वाट पाहत होता. महाराजांनी टीका करणाऱ्यांना उद्देशून चांगदेव 65 मधल्या तत्वाचा आधार देत ती 3 वाक्य सांगितली की ज्यामुळे टीकाकारांच्या डोळ्यातून पाणी आलं. महाराज बोलत होते, महाराजांच्या डोळ्यात पाणी होतं. महाराज डोळे पुसत होते. इतकं चांगलं काम करून लोक आपल्यावर का टीका करत आहेत अशी भावना त्यांच्यातून येत होती. अखेर भावुक होऊन ते म्हणाले, तुम्ही किती टीका करा पण निसर्गाचा नियम बदलत नाही, लक्षात ठेवा असं म्हणत ते पहिलं वाक्य बोलले. पहिलं वाक्य होतं, अलंकार तुम्ही कोणताही करा, त्याला कोणताही आकार द्या, पण सोनं कधीच आपलं सोने पण सोडत नाही. म्हणजे सच्च्या माणसावर किती आरोप केले तरी चांगुलपणा बदलत नाही, हे त्यांचं वाक्य होतं. हे ऐकताच उपस्थितांच्या टाळ्याचा कडकडाट झाला. आणखी 2 वाक्य ऐकून डोळ्यातून पाणी येणार होतं. दुसरं वाक्य होतं, कपडे तुम्ही कोणतेही घ्या, कापड कधी सूत सोडत नाही, म्हणजे मुळाशी जे सत्य आहे ते कधी बदलत नाही. तिसरं वाक्य असं होतं की ज्याने टीकाकार जाम झाले. ते वाक्य होतं, तुम्ही गुळ कितीही कापा, गुळाचा भुगा करा, त्याला पाण्यात भिजवा, शिजवा, पण गुळ आपली गोडी कधीच सोडत नाही. महाराज पुन्हा म्हणाले, तसं समाजात काही नास्तिक प्रवृत्तीची लोक असतात, तुम्ही त्यांच्यासाठी काहीही करा, ते त्यांचा मूळ स्वभाव म्हणजे टीका करणं सोडू शकत नाही. अशी माणसं आयुष्यात हवीत, कारण त्यामुळे आपल्याला आपल्या चुका कळतात. हेच 3 वाक्य ऐकतात मांडवात टाळ्यांचा कडकडाट झाला. ज्या डोळ्यात मगाशी संताप होता त्याच डोळ्यात पश्चातापाचं पाणी आलं. तर मंडळी, अशा प्रकारे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आपल्या लेकीच्या लग्नावरून होणाऱ्या वादाला पूर्णविराम दिला. त्यांनी सिद्ध केलं की एक बाप म्हणून त्यांनी केलेलं कर्तव्य आणि कीर्तनकार म्हणून त्यांनी कमवलेलं प्रेम हे कोणत्याही एका टीकेपेक्षा मोठं आहे. जेव्हा त्यांनी माईक खाली ठेवला तेव्हा त्यांच्या डोळ्यातील अश्रू हे सांगून जात होते की समाज प्रबोधन करणं सोपं असतं, पण त्या समाजाच्या रोषाला सामोरं जाणं किती कठीण असतं. इंदुरीकर महाराज असावे तर असे, ज्यांनी आपल्या कामातून उत्तरातून टीकाकारांना आरसा दाखवला. महाराजांचं उत्तर तुम्हाला कसं वाटलं? लग्नात होणाऱ्या खर्चाबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.